लतिका, मी सर्वार्थाने जिंकले आहे। मी पण तर जिंकलाच, पण त्याचबरोबर हे सर्वस्वी माझे झाले। आता हे दुसऱ्या कोणाचेही होऊ शकत नाही। हे वचनात बांधले गेले आहेत। बानूचा विषय आता गडावर निघणार नाही। हे इतकं सहज होतंय की माझा यावर विश्वासच बसत नाहीये। हे इतकं सहज नव्हतं। खूप सहन केलं होतं मी, पण आता नाही। आज मी खूप आनंदी आहे। आज मला खऱ्या अर्थाने सुखाची झोप लागेल। आज मला आईबाबांची आठवण येते लतिका। हा खेळ पाहायला ते इथे हवे होते। आता त्यांना कशाचीही चिंता करायला लागणार नाही याचा आनंद आहे मला। काय हो, काय झाले? किती दिवस झाले बाई, माळसाला पाहिलं नाही। कधी कधी वाटतं तिच्याकडे जेजुरीला जाऊन यावं। मायानंदा, अहो सारखं सारखं असं लेकीच्या घरी जाण्याचा विषय काढणं बरं नव्हे। नाही, मला कल्पना आहे त्या दिवशी आपल्या हातातून पूजेचे ताट सांडले आणि आपण खूप अस्वस्थ झालात, आणि त्या दिवसापासून आपण खूप चिंतेत आहात। तुम्हालाहीच असं वाटतंय ना की काहीतरी अघटित घडलंय म्हणून? अहो सारखी चिंता करू नका। आपली म्हाळसा आणि खंडेराय अगदी आनंदात असतील। गावातून जात असताना माझ्या कानावर एक दवंडी आली। म्हाळसा आणि खंडेराय यांच्यात सारीपाटाचा डाव खेळला जाणार आहे म्हणे। सारीपाटाचा डाव? तोही माळसा आणि श्री खंडेरायांमध्ये? हो। अहो पण त्यात इतके आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे? नाही म्हणजे जेवढं मला ठाऊक आहे त्यावरून तरी या खेळात काहीतरी पणाला लावलं जातं। पण मग माळसाने काय पणाला लावलं असेल? मायानंदा, खेळासारखा खेळ तो। आता त्यात काय पणाला लावलं असेल ह्याचा इतका विचार कशाला करायचा? मालक, मालक हे घ्या। हे काय, खडीसाखर? हो मालक, संपूर्ण नेवाशात खडीसाखर वाटतंय। पण का? म्हाळसाताई आणि श्री खंडेराय यांच्यात सारीपाटाचा खेळ खेळला गेला आणि त्यात म्हाळसाताई जिंकल्या म्हणून। माळसा जिंकली? नवलच आहे। काही लोक तर असेही म्हणतात देवापेक्षा म्हाळसाताई खूप सुंदर खेळ खेळतात म्हणून। पण मला सांग, या खेळात पण काय लावला होता? अहो मालक, देव जर खेळ हरले तर साम्राज्य, सर्वस्व, अगदी शिवतत्व म्हाळसाताईला देणार होते। आणि माळसा हरली असती तर? म्हाळसाताई हरल्या असत्या तर त्यांनी देवांचं लग्न त्यांच्यापेक्षा कांकणभर सुंदर स्त्रीशी करून दिलं असतं, असा पण ठरला होता। नाही, तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे। खेळासारखाच खेळ आहे तो, त्यातलं फार काही मनावर घ्यायची आवश्यकता नाही। नाही नाही मायानंदा, अहो आपल्याला वाटतं तितकं साधं आणि सरळ नाहीये हे। आपण लवकरात लवकर जेजुरीला जायला हवं। अहो पण हे पहा, आता ह्यावर चर्चा नको। आपण जेजुरीला जातोय हे नक्की। सारीपाटाच्या खेळाची ओळख मला यांनी करून दिली, पण या खेळाचा उपयोग नारद मुनींनी मला सांगितला। माझ्या संसारातल्या सर्व प्रश्नाचं उत्तर हे सारीपाठच आहे, हे त्यांनी मला पटवून दिलं। आजच्या विजयाचे श्रेय खरं तर मी त्यांनाच द्यायला हवे, कारण मी पण जिंकले आणि हे आता संपूर्णपणे माझे झाले। आता यांना वचन मोडता येणार नाही। सारीपाटाच्या या संपूर्ण खेळात नारद मुनींनी अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडली आहे। हो,
सारीपाटाच्या खेळासाठी म्हाळसा देवींना तर त्यांनी तयार केलेच, पण योग्य वेळी चंदनपुरीला जाऊन बाणाईच्या लग्नाची बैठक थांबवली. पण प्रधानजी, त्यांना सांगा की अजूनही त्यांचे कार्य संपलेले नाही. देवा, चोडप्पा, देवा, जेजुरी गडावरती नारद मुनी आला आहे ती. त्यांना सांगा की मी भेटायला बोलवले आहे. वैज, देवा, नारद मुनींची आठवण काढली आणि ते इथे आले देखील. त्यांच्यावर काम सोपवायचे आहे. बानूशी मला विवाह करायचा आहे. नारद मुनी चंदनपुरी आणि बानूला उत्तम ओळखतात. तेव्हा प्रधानजी, माझ्या विवाहाचे कार्य नारद मुनी उत्तमरित्या पार पाडतील. गडावर शांतता दिसते आहे. देवापुढे थेट प्रकट न होता सावकाश चाललो आहे. श्री खंडेराय किंवा प्रधानजींची थेट भेट झाली तर उत्तम. मुनिवर, नारायण नारायण नमस्कार मुनिवर. नारायण नारायण. मुनिवर, म्हाळसा देवींनी आपल्याला येताना पाहिलं आणि त्यांनी आपल्याला भेटण्यासाठी अंतःपुरात बोलवले आहे. हो का? मी आधी श्री खंडेरायांना भेटून मग. म्हाळसा देवी म्हणाला त्यांना आपल्याला तात्काळ भेटायचे आहे. हो का? नारायण नारायण. तुम्ही व्हा पुढे, मी आलोच. नारायण 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 नारायण. महाराज, ओ महाराज, प्रणाम. नारायण नारायण. महाराज, देवांनी तुम्हासनी भेटाया बोलिवलं आहे. हो का? बर, त्यांना सांगा आलोच मी. वैज, नारायण नारायण. काय करावे? देवांनीही बोलवले आहे आणि म्हाळसा देवींनीही बोलवले आहे. आधी कुणाकडे जावे? देवा, मला क्षमा करा. म्हाळसा देवींना आधी भेटलो नाही तर त्यांच्या क्रोधाचा धनी व्हावे लागेल. त्यांना भेटून आलोच. नारद मुनी अजून का नाही आले? त्यांना तर माझ्या विजयाची आनंद वार्ता कळालीच असेल. त्यांनी या खेळाची कल्पना मला दिली, त्याबद्दल मी त्यांना काय भेट देऊ? नारद मुनींबद्दल असा समज आहे की ते कळ लावतात, इकडच्या गोष्टी तिकडे करतात. हा समज किती खोटा आहे हे त्यांनीच स्वतः दाखवून दिला आहे. नारद मुनी अजून कसे आले नाहीत? म्हाळसा देवींनी त्यांना बोलावले आहे असे दिसते. म्हाळसेकडे त्यांनी काही वादग्रस्त बोलू नये म्हणजे झालं. ते नाही बोलायचे. एकूण परिस्थिती काय आहे हे त्यांच्या ध्यानात आहे. असे असेल तर उत्तम. देवा, तुम्हाला कसली चिंता वाटते आहे? प्रधानजी, मी इथून जाणार हे मी स्वतः म्हाळसेला सांगणार आहे. पण दुसऱ्या कोणाकडून ते कळलं
तर परिस्थिती सावरणं अत्यंत अवघड होईल. देवा, नारद मुनी म्हाळसा देवींना हे सांगण्याचं धाडस नाही करणार. असेच घडावे. नारायण नारायण. मुनिवर, जेजुरी गडावर आपले स्वागत आहे. धन्यवाद देवी. देवी, आपल्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नाहीये, तो ओसंडून वाहताना दिसतोय. सारीपाठाचा खेळ मी जिंकले आहे, ही वार्ता तुम्हाला कळली असेलच. अर्थात. आणि म्हणून तर मी आपले अभिनंदन करण्यासाठी जेजुरीत आलो आहे. देवी, आपण पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की सारीपाटाच्या खेळात आपण एकमेव कुशल खेळाडू आहात. जिकडे तिकडे आपल्याच कौशल्याची चर्चा सुरू आहे. प्रत्यक्ष श्री खंडेरायांना हरवणे ही काही सोपी गोष्ट नव्हे. मुनिवर, सारीपाठाचा एवढा खेळ मी जिंकले, पण असे शब्द कुणाच्याही तोंडून ऐकायला मिळाले नाहीत. हो का? हा हा, मला ही गडावर शांतता जाणवली. विजयाचा उत्सव कुठे दिसला नाही. पण देवी, आपण मला का बोलवणं पाठवलं? काही काम आहे का? काम कसलं? यांच्यासोबत पण लावून सारीपाठाचा खेळ खेळण्याची कल्पना तुम्हीच मला सुचवलीत, आणि ही कल्पना सुचवल्यावर मी या खेळाचा घाट घातला. मी जिंकले सुद्धा. या सगळ्याचे श्रेय मी तुम्हाला देते. नारायण नारायण. नाही 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 देवी, मी केवळ निमित्त मात्र आहे. या सगळ्याचे श्रेय आपण माझ्यासारख्या पामराला देऊ नका. हा तुमचा विनय आहे. आता तुम्ही आनंदी आहात ना? मुनिवर, मी जिंकले आहे, हे पण हरले आहेत. यांचं साम्राज्य, यांचं सिंहासन, यांचं शिवत्व यांनी मला द्यायचे आहे. हे आता पूर्णपणे माझे झाले आहेत. हे कुठल्याही परस्त्रीकडे, बानूकडे जाऊ शकत नाही. हे माझे आहेत. हे वचनात बांधले गेले आहेत. हो का? छान छान छान. नारायण नारायण नारायण. म्हणजे यांना कल्पनाच नाही की श्री खंडेरायांनी सगळं देऊन टाकलं. याचा अर्थ त्यांच्याकडे काही उरलं नाही. आणि अशा वेळी श्री खंडेराय इथे थांबणार नाही. अर्थातच ते बानूकडे जाणार. मुनिवर, कसला विचार करता आहात? श्री खंडेरायांनीही बोलावणे पाठवले आहे. त्यांनाही भेटून येईन म्हणतो. पण त्याआधी मला तुम्हाला एक विचारायचे आहे. काय देवी? सारीपाठाची कल्पना सुचवल्याबद्दल मी तुम्हाला काय भेटवस्तू देऊ? नारायण नारायण. देवी, मी ब्रह्मचारी. मी आत्ता इथे तर आणखी काही वेळाने तिकडे. हातात चिपळ्या, वीणा, भगवी वस्त्र आणि मुखात श्री हरीचे नाम. यापेक्षा मला आणखी काहीही नको. आपला माझ्यावर विश्वास आहे, हेच माझ्यासाठी पुष्कळ आहे. मी येऊ का? मुनिवर, तुमचे आदरातिथ्य करण्याची संधी दिली नाही, पण मी तुमची आभारी आहे. नारायण नारायण. मी श्री खंडेरायांना भेटून येतो. नारायण नारायण.
नारद मुनींना खूपच वेळ लागला आहे असे मला आता वाटू लागले आहे. म्हाळसा देवींबरोबर ते एवढं काय बोलत असतील? या सारीपाटाच्या खेळानंतर पुढे काय करायचे यावर चर्चा होत असेल. किंवा मुनीवर सारीपाटाच्या खेळानंतर जगभर काय बोललं जात आहे हे म्हाळसा देवींना सांगत असतील. परिस्थिती काय आणि तुम्ही दोघे हसता आहात. देवी, तुम्ही जर ऐकलं तर तुम्हालाही हसू येईल. असं काय झालं? त्याचं काय झालं? नारद मुनी गडावर आले आणि देवानी आणि म्हाळसा देवींनी एकाच वेळी त्यांना बोलावणे पाठवले. आणि नारद मुनी आधी म्हाळसा देवींकडे गेले असणार. परंतु ही काय हसण्यासारखी गोष्ट आहे? देवा, मला तुमच्याशी बोलायचं आहे. बोलू का? बोलावे. मला कल्पना आहे की सारीपाटाचा हा खेळ हे केवळ निमित्त होतं. तुम्ही पण हरलात म्हणून हा गड सोडून निघून जाणार आहात. कोणाकडे जाणार आहात आणि कशासाठी जाणार आहात हे देखील मला ठाऊक आहे. देवी, तुम्हाला नक्की काय सांगायचे आहे? देवा, तुम्ही हा गड सोडून जाणार आहात हे म्हाळसा देवींना आज सांगू नये. पण त्याने काय साध्य होईल? अचानक हे सगळं सहन करणं म्हाळसा देवींना अवघड जाईल आणि त्यांच्या क्रोधाचं भय आहेच. लोकांवर विघ्न येणार नाहीत ते दायित्व माझे. म्हाळसेचा क्रोध अनावर झाला तरी प्रजेवर कोणतेही संकट येणार नाही याचे दायित्व श्री गणेशाने घेतले आहे. त्यामुळे ठरल्याप्रमाणे माझे येथून निघून जाणे आणि बानूशी विवाह करणे याला आता उशीर नको. नारायण नारायण. मुनिवर, देवा, काय हे मुनिवर, देवाने तुम्हाला भेटण्यासाठी निरोप दिला होता आणि तुम्ही आलाच नाहीत. कुठे गेला होता? त्याचे काय झाले की की म्हाळसा देवींचा निरोप आला. मी त्यांना भेटायला गेलो होतो. पण देवाचे काम सुद्धा महत्वाचे आहे. क्षमा असावी देवा. मुनिवर, चिंता करू नका. तुम्ही योग्य तेच केलं. मुनिवर, काय वार्ता आहे? मी तुम्हा सर्वांना अतिशय महत्वाचं सांगणार आहे. सारीपाटाच्या डावात आपण जो पण लावला होता त्याचा अर्थ खरंच आपण सगळं सोडून इथून निघून जाणार आहात हे आम्हा सर्वांना कळले आहे. परंतु म्हाळसा देवींच्या मात्र ते अजून लक्षात आलेले नाही. त्यांच्या दृष्टीने आपण इथेच राहणार आहात. मी इथून निघून जाणार आणि बानूशी विवाह करणार ही तर काळ्या दगडावरची रेघ आहे. आणि हे म्हाळसेला
मी सांगेन